नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शक्तीपीठ रद्द न केल्यास वाळवा तालुक्यात मुख्यमंत्र्यांना रोखणार. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, अन्यथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तालुक्यात फिरकू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव यांनी दिला आहे. जाधव म्हणाले, मसुचीवाडी, जुने खेड, नवे खेड, बोरगाव, वाळवा, उरण, ईश्वरपूर, कामेरी, एडेनिपाणी, कुरळप आणि एतवडे खुर्द या गावातील शेतकरी व ग्रामस्थ नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाने बाधित झाले आहेत. संपादित होणाऱ्या जमिनीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या महामार्गासाठी सांगली जिल्ह्यातून 3579 हरकती व वाळवा तालुक्यातून आजपर्यंत 989 हरकती शासन दरबारी दाखल झाल्या आहेत. तालुक्यात 852 हेक्टर जमीन नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी बाधित होणार असून 73 विहिरी मोजवण्यात येणार आहेत. तसेच अनेक ठिकाणी घरे आणि गोटे पाडले जाणार आहेत. लोकभावनेचा आधार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा करावी. आम्ही त्यांचं स्वागत करू. मात्र शासनाने शेतकऱ्यांच्या भावना आणि मागण्यांची दखल घेतली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल आणि मुख्यमंत्र्यांना तालुक्यात फिरकू दिलं जाणार नाही, असंही जाधव यांनी स्पष्ट केलं.